Hello. What is life? Life is an opportunity for the learning process. शिकण्यासाठी असलेली एक सुवर्ण संधी म्हणजे आयुष्य. मग याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? डेव्हलप युअरसेल्फ. हाऊ टू डेव्हलप? फोकसिंग ऑन आवर ओन सेल्फ. पण मग डेव्हलप काय करायचं? फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल चारही पिलर्स डेव्हलप करायचे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक. पण हे कधी शक्य आहे? सांस्कृतिक दृष्टिकोनातून या देशात राहणाऱ्या माणसांना हे सगळं प्रवासाने शक्य आहे असं सांगण्यात आलं आहे. कारण आपण निसर्गाला भेटतो, विविध माणसांना भेटतो, विविध प्राण्यांना भेटतो. निसर्गाचं स्वतःचं कुठला स्वार्थ नाही आहे, त्यामुळे त्याच्यात फक्त आनंद असतो. प्राण्याचा हेतू असू शकतो, भले त्यात स्वार्थ नसेल, त्यामुळे त्याच्यातून कधीतरी दुःख येऊ शकतं. माणसाचा मात्र हेतू पण असू शकतो आणि स्वार्थ पण असू शकतो, त्यामुळे त्यातून दुःख किंवा आनंद काहीही येऊ शकतं. पण हे सगळं करण्यासाठी माणसाला ॲक्सेप्टन्स गरजेचं आहे, स्वीकारता यायला पाहिजे. काय होतं, इमिजिएट पास करण्यात अर्थ नाही एखादी पर्टिक्युलर गोष्ट. हे इन्स्टिट्यूट जेव्हा सुरू करण्यात आलं तेव्हा पहिली गोष्ट काय शिकवायचं असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा मला ॲक्सेप्टन्स शिकवला पाहिजे. कारण पर्सनॅलिटीवर जर काम करायचं असेल, कोणाला जर लीडर बनवायचं असेल तर त्याला पहिल्यांदा स्वीकारता यायला पाहिजे. कारण मुळात एखादी गोष्ट स्वीकारताना जो अनुभव येतो तो फायनल नसतो. जिभेवर टाकलेल्या पदार्थाचा जिभेवर असेपर्यंतचा प्रवास हा चव असतो, पुढं तो घास होतो, चव नाही राहत. एखादा सुगंध जेव्हा आपण घेतो तेव्हा नाकाच्या पुरता तो सुगंध असतो, नाकाच्या पुढे ती हवा असते. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही जेव्हा एका सर्टन लेवलच्या पलीकडे जाते तेव्हा त्याची खरी युटिलिटी कळते. त्याच्या आधी फक्त त्याच्यात आवड-निवड अडकलेली असते. ही आवड-निवडच्या पलीकडे असलेली जगाची जी वेगळी कुवत आहे ती प्रत्येकाला समजावी म्हणून आपण या क्लासमध्ये आलो. आणि मग याचे वेगवेगळे कंगोरे डेव्हलप करायला सुरुवात केली. कधीतरी एक संडेचा क्लास कसा डेव्हलप करायचा, त्यात काय करता येतं, पर्सनॅलिटीवर काम करायचं म्हणजे काय, एखादी पर्सनॅलिटी डेव्हलप करता येते का. म्हणजे एखाद्या दगडामध्ये मूर्ती असतेच, फक्त त्या दगडाचा अनावश्यक भाग काढून टाकला की ती प्रकटते. तशी प्रत्येकाची पर्सनॅलिटी डेव्हलप्डच असते. फक्त महत्त्वाचा भाग असा असतो की त्याच्यात नको त्या सवयी काढून टाकाव्या लागतात, नको ते दुर्गुण काढून टाकावे लागतात. जे उरतं ना ते दैदिप्यमान असतं. मग या सगळ्यावर काम कसं करायचं? कारण प्रत्येक गोष्ट सांगून सुधरत नाही. काही वेळेस काही गोष्टीची अनुभूती द्यावी लागते. ही अनुभूती देण्याचा एक चांगला प्रयत्न एका छताखाली कसा करता येईल याच्यातून या सगळ्या गोष्टींचा जन्म झाला. मग याच्यातल्या काही गोष्टी थिअरॉटिकल आहेत, काही प्रॅक्टिकल आहेत. आम्ही प्रोजेक्ट देतो ते याच्यासाठी की समोरच्या माणसाला स्वतःला अनुभूती घेता यावी. आम्ही फिलॉसॉफी सांगतो ती याच्यासाठी की आपल्याला काय अचीव्ह करायचं हे कळावं. आम्ही प्रॅक्टिसेस सांगतो त्या यासाठी की त्याच्यातली भीती निघून जावी. आणि या सगळ्या गोष्टीला धरून आपल्याला काही करता येतं का? आज इतके डॉक्टर्स, एवढे इंजिनियर्स, कॉर्पोरेटचे मोठे मोठे प्रोफेशनल्स आपला रविवारचा क्लास अटेंड करतात. एवढे सगळे लोक आपला हा क्लास अटेंड करतात ज्यासाठी आपलं इन्स्टिट्यूट प्रसिद्ध आहे, लिडरशिप डेव्हलपमेंटचा, कम्युनिकेशन स्किलचा. कारण मुळात एक साधी गोष्ट असते की आता कम्युनिकेशनचं एक्झाम्पल घेतलं आपण तर फक्त एक्सप्रेशन हा भाग आपण पहिल्यांदा टेस्ट केला पाहिजे. समोरच्याला खोडलं की त्याला राग येतो, समोरच्यापासून काहीतरी लपवलं की त्याला शंका येते. बघा किती महत्वाची गोष्ट आहे. एखादी गोष्ट खोडली तर समोरच्याला राग येतो, लपवली तर त्याला शंका येते, स्वीकारलं तर त्याला आनंद होतो. या स्टेप्स आहेत. साधं कम्युनिकेशनचं एक एक्झाम्पल आपण घेऊन त्याला पाहतोय की हाऊ इट वर्क्स. अँड दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. द लाईफ ड्वेल्स इन दीज थिंग्स. वी नीड टू जस्ट अंडरस्टँड इट अँड गो थ्रू द एक्सपिरियन्स. विथ दॅट एक्सपिरियन्स आपण एम्पॉवर होतो. अनेक गोष्टी समजायला लागतात. रविवारचा क्लास हा फक्त एक घंट्याभराचा प्रवास नाही आहे, तो माझ्या 52 वर्षाच्या प्रवासाचं एका घंट्याभरातलं प्रेझेंटेशन आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी काही अनुभव नक्की घ्यावेत आणि काही जमलं तर टाळावेत, यासाठीचा तो क्लास आहे. जगामध्ये ज्या गोष्टींमध्ये आपण गुंततो त्या आपल्यासाठी नसतात आणि ज्या आपल्यासाठी असतात तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाहीत. या दोघातला फरक लक्षात यावा म्हणून तो क्लास आहे. इवन आपला पण जो क्लास आहे त्या क्लासमध्ये माणसाला स्वतःचा शोध लागणं ही प्राईम रिक्वायरमेंट आहे कुठल्याही डेव्हलपमेंटची.
ती व्हावी म्हणून आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय. ही डेव्हलपमेंट कशी व्हावी, याच्या स्टेप्स कशा उचलल्या जाव्यात, त्यात आपण सगळेजण काम करतोय. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये ॲक्सेप्टन्स गरजेचा असतो आणि रिलेशनशिप जोपर्यंत स्टेबल होत नाही तोपर्यंत जीवनाचा आनंद घेता येत नाही. माणसं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मोमेंट्सवर वागणार आहेत. प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स वेगळे आहेत. ते एक्सप्रेशन्स आपण समजून घेऊ शकतो का? म्हणजे मग त्याच्या बोलण्याचा त्रास होत नाही, गंमत वाटते. आपल्याला समजतं त्याचा आजचा आतला प्रवास काय चाललाय आणि त्याच्यामुळे बाहेर पडलेले शब्द कोणते आहेत. जेव्हा एखादा माणूस गोड बोलतो तेव्हा आतला प्रवास गोड चाललेला असतो, पण जेव्हा तो तिखट बोलतो तेव्हा आतला प्रवास तिखट चाललेला असतो. हा आतला प्रवास कसा चाललाय हे समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक माणसाशी संवाद साधायला हवा आणि त्याचे शब्द समजून घ्यायला हवेत की नेमके हे कसे आहेत. हा विषय खूप मोठा आहे. तो एका सिटिंगमध्ये कधीच संपणार नाही आहे. पण जसजसे आपण पुढे जाऊ तसतसं आपल्याच्या खोलात शिरता येईल. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण आपल्यावर करणाऱ्या प्रयोगांसाठी इथे येतो. आपल्या प्रयोगाने आपण समृद्ध होतो आणि या समृद्ध जीवनाला आपण जगासमोर मांडण्यासाठी बाहेर जातो. हा आपल्या क्लासचा थोडक्यात असलेला प्रवास आहे. जगभरातल्या अनेक MNCsमध्ये, जगभरातल्या अनेक मोठ्या विविध अशा ऑर्गनायझेशन्समध्ये किंवा स्वतः टाकलेल्या ऑर्गनायझेशन्समध्ये किंवा भारतातल्या फार मोठ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जी आपली मुलं काम करतात ती सगळी हे घेऊन गेलेली विद्यार्थी आहेत आणि त्यांनी हे त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलं आहे. आमची एक खात्री आहे, ऐकलेलं विसरतं, अनुभवलेलं नाही. त्यामुळे इन्स्टिट्यूटचा एक ट्रेडमार्क आहे, लर्न थ्रू एक्सपिरियन्स. Because we don't want to put information in your head. We want to make it enlightened with the education and knowledge all around. And that could be possible only through experiences. Thank you.